लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की अद्वैत खूप गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असो. त्या डिझाईन्स बघून तो म्हणत असो की मला या गोष्टीच्या मुळाशी जायलाच हवं आणि म्हणूनच तो सानिकाला कॅबिनमध्ये बोलून घेत असो. सानिका आता विचार करत असते की यांनी मला इथे का बोलवलेलं आहे. सानिका विचार करतच असते. अद्वैत म्हणत असो की मला आहे ना तुझ्या त्या मैत्रिणीसोबत बोलायचं आहे. सानिका म्हणत असते का काय झालं सर. तो म्हणत असतो की नाही त्या डिझाईन्सबद्दल मला कस्टमरचा फीडबॅक देखील तिला सांगायचा आहे आणि त्यामुळेच आहे ना तू मला तिच्याशी बोलायला सांग. परंतु मग सानिका म्हणत असे की सर तुम्ही आहे ना तिला प्रत्यक्ष कशाला भेटता. असं करा ना मी फोन लावून देते आणि तुम्ही प्रत्यक्ष तिच्याशी फोनवरच बोलून घ्या. मला खूप महत्त्वाचे मेल्स देखील करायचे आहेत. आता ती लगेचच कलाला कॉल करत असते. आता अद्वैत आहे तो म्हणत असो बरं ठीक आहे तसंही चालेल. मग नंतर तो तिच्याशी बोलत असतो आणि म्हणत असतो की खरोखर मला तुमचे आभार मानायचे आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला कॉल लावलेला आहे. मुद्दामूनच तो आता त्याच्या बायकोचं म्हणजेच कलाबद्दल म्हणत असतो की माझ्या बायकोला ना डिझाईन्सबद्दल काहीही माहिती नाही आहे. तिला डिझाईनची ABCD देखील माहिती नाही आहे, परंतु तिला असं उगाचच वाटतं की मला खूप छान डिझाईन्स वगैरे येतात. कला आता इथे चिडतच असते. पण नंतर मग अद्वैत हे सगळं नाटक करत असतं आणि म्हणूनच मग ती देखील म्हणत असते की ना माझ्या घरी देखील माझा नवरा आहे. त्याला देखील डिझाईनमधलं काहीच कळत नाही. त्याच्यामध्ये तर कलात्मक दृष्टिकोन देखील नाही आहे. अशा पद्धतीने तो देखील आता खूप चिडलेला असतात. दोघं एकमेकांशी खूप वाद घालत असतात आणि दोघांना शेवटपर्यंत कळतच नाही. त्याला देखील कळत नाही की ही कला आहे. अद्वैत आता घरी असतो आणि तो मुद्दामूनच कलाला चिडवत असतो. तो म्हणत असतो की आज मी जी सानिकाची मैत्रीण आहे जिने डिझाईन्स तयार केले आहे ना तिच्याबरोबर बोललो. म्हणजेच तो श्रेयाबद्दल बोलत असतो. आता लगेचच कला म्हणत असे काय झालं. तो म्हणत असतो नाही मी तिच्याशी फोनवर बोललो, परंतु आहे ना तिच्या नवऱ्याला जे काही ती काम करते ते आवडत नाही असं ती म्हणाली. परंतु त्यावेळेला मग कला म्हणत असे पण टॅलेंटचा आणि तिच्या नवऱ्याचा काय संबंध आहे. त्यावेळेला तो म्हणत असतो की खरोखर आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये फुल टाईम जी काही जागा होती तिच्यासाठी मी तिचाच विचार करत होतो. परंतु तिच्या घरी एवढे जर प्रॉब्लेम्स असतील तर मग कशाला उगाचच आपण यामध्ये पडायचं जाऊ दे असं तो मुद्दामूनच कलाला चिडवण्यासाठी करत असतो. आता कला विचार करत असे की हा मुद्दामून करतोय का. कलाला खूप राग आलेला असतो. अशा पद्धतीने अद्वैत आणि कला आहे यांच्यामध्ये ही तुतुमेमे झालेलीच असते. आता दुसरीकडे मात्र राहुल आणि नैनाचं वेगळंच चाललेलं असं. राहुल नैनाचा पाठलाग करत असतो आणि तिला रंगे हात पकडत असतो. घरी घेऊन येतो. सगळ्यांसमोर तिला उभं करत असतो आणि म्हणत असतो की ही नैना एका मुलाबरोबर फोनवर बोलत होती आणि आज चक्क ती त्याच्यासोबत कॅफेमध्ये देखील गेलेली होती. हे ऐकल्यानंतर घरातील सगळेजण म्हणत असतात काय म्हणतोयस तू. त्यावेळेला तो म्हणत असतो मी जे म्हणत आहे ते अगदी बरोबर आहे. ही आज तिच्या मित्राला कॅफेमध्ये जाऊन भेटली आणि त्यांच्यामध्ये काय गप्पा झालेल्या आहेत ह्या काय मी ऐकलेल्या नाही आहेत. परंतु नैनाला तिथे जाऊन भेटायची काय गरज होती. तिला जर काही प्रॉब्लेम असेल तर तिने मला सांगायला हवं होतं ना असं राहुल सगळ्यांसमोर म्हणत असतो.